मग अर्बनायझेशनचे जे चॅलेंजेस आहेत म्हणजे नाले सफाई हा मुंबई आणि पुणे म्हणजे पुण्याच्या एअरपोर्ट पण जे फ्लडिंग झालं ते एअरपोर्ट अथॉरिटीची खरी किती चुकी होती आणि लोकल स्थानिक ॲडमिनिस्ट्रेशनची किती चूक होती हे टेक्निकलीच आपल्याला माहिती काढायला लागेल. पण एक साधारण ज्याला थोडंसं अर्बनायझेशनचे इश्यूज कळतात आजकाल इतकी विकासाची कामं सायमल्टेनियसली चाललेत, इतके नाले जे आधी फ्लो करायचे व्यवस्थित त्याच्यातून पाणी जायचं ते सगळे आता ब्लॉक झालेले आहेत. त्याच्यामुळे अनेक वेळा हे फ्लडिंग होत आहे. हे वारंवार सगळा डेटा दाखवतोय, गोखले इन्स्टिट्यूटचे रिपोर्ट्स दाखवत आहे. त्यामुळे हे काही नवीन नाही, मला त्याचं आश्चर्य वाटत नाही. आपलं अर्बनायझेशन हे झालं पाहिजे का तर झालं पाहिजे. मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट गरजेचे जे आहेत ते झाले पाहिजेत का झाले पाहिजेत. पण पर्यावरण आणि मॅनेजमेंट ही सगळी फ्लड रिलीफ आणि फ्लो हा जर केला नाही आणि नुसतंच तुम्ही असं केला तर या गोष्टी होत राहणार. म्हणजे आधी मुंबईला तुंबई तुम्हीच करायची ही हेडलाईन, आता संभाजीनगरला तेच आहे, नागपूरला तेच आहे, पुण्यामध्ये तेच आहे. सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आता हीच गोष्ट व्हायला लागली. तर अर्बन प्लॅनिंगमध्ये अर्थातच काहीतरी आपलं चुकतंय ना, त्याच्याशिवाय एवढं फ्लडिंग सगळीकडेच कसं होईल.